हॅलो एव्हरीवन, मी शिवानी, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप मेकअप ट्युटोरियल. सगळ्यात पहिल्यांदा मी लिप बाम ॲप्लिकेशन केला माझ्या लिप्सवरती. त्याच्यानंतर मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर घेऊन ओव्हरऑल फेसवरती ते अप्लाय केलेलं आहे. आणि मी माझ्या डार्क सर्कल्स हाईड करण्यासाठी डार्क कन्सिलर यूज करणार आहे. जिथे जिथे डार्क सर्कल्स आहेत, डार्क पिगमेंटेशन आहे, त्या ठिकाणी मी ते यूज करते. मी ते ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करून घेतलेलं आहे छान. त्याच्यानंतर मी शुगरचं माझ्या स्किन टोनला मॅच होणारा कन्सिलर आहे तो मी ज्या एरियामध्ये डार्क कन्सिलर ॲप्लिकेशन केलेलं आहे तिथे सुद्धा लावणार आहे. आणि ओव्हरऑल फेसवरती सुद्धा मी कन्सिलर ॲप्लिकेशन करणार आहे. इथे मी ब्रशने कन्सिलर ॲप्लिकेशन केलेलं आहे. हा लिक्विड कन्सिलर आहे. सो लिक्विड कन्सिलरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर मी फाउंडेशन ॲप्लिकेशन करणार आहे. फाउंडेशन हे मी शुगरचं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी माझ्या स्किन टोनला मॅच होणारी शेड घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या परफेक्ट स्किन टोनला मॅच होणारी शेड घेऊ शकता. पहिल्यांदा तुम्ही ब्रशने ॲप्लिकेशन करता आणि त्याच्यानंतर ब्लेंडरने ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ब्लेंडरने छान ब्लेंड करायचं आहे, कुठेही एक्स्ट्रा प्रोडक्ट नाही राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्याकडे मी ही जी घेतलेली आहे ही लिपस्टिक आहे, जो मी ब्लश म्हणून यूज केलेला आहे. छान ब्लेंड करून सगळीकडे ॲप्लिकेशन केलं मी. आणि शुगर जी मी लूज पावडर यूज करते ती ओव्हरऑल माझा जो मेकअप आहे त्याने मी सेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी आयब्रो डिफाईन करून घेतले. आयब्रो डिफाईन तुम्ही पावडर आयब्रो डिफाईन यूज करू शकता किंवा क्रीम बेससुद्धा यूज करू शकता. जे ब्लशर आहे ते मी पावडरने सुद्धा सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर मी हायलायटर यूज केला. हायलायटर नंतर मी काजळ लावून घेतलं. आणि जर तुम्हाला आयशॅडोचा मेकअप पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन. आणि ओव्हरऑल काजळ ॲप्लिकेशन केल्यानंतर मी मस्कारा लावलेला आहे, जेणेकरून माझ्या लॅशेस आहेत त्या एकदम थिक दिसतील. आणि मी जी इथे यूज केलेलं आहे, पहिल्यांदा मी दुसऱ्या लिपस्टिकने बॉर्डर करून घेतली आणि देन त्याच्यानंतर लिपस्टिक ॲप्लिकेशन केलं. ओव्हरऑल मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.